चांदूर बाजार येथील 2 वर्षांपासून बंद असलेल्या घाटलाडगी प्राथमिक आरोग्य केंद्राचं युवासेनेच्या पुढाकारातून लोकार्पण करण्यात आलं। शिवसेना स्टाईलनं फुगे, हार आणि रिबीन कापून या आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। 2 वर्षांपासून बंद असलेल्या घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण युवासेनेच्या पुढाकारातून अखेर पार पडलं। तालुका प्रमुख रोशन जयसिंगपुरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रविवारी शिवसेना स्टाईलनं फुगे, हार आणि रिबीन कापून आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। या आंदोलनानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी 22 जुलैपासून ओपीडी सुरू होणार असल्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। त्यामुळे येथील गरजू रुग्णांना आता स्थानिक आरोग्य सेवा मिळणार आहेत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली। या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन आणि डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। आता सोमवारपासून आरोग्य केंद्रात ओपीडी कार्यान्वित होणार असल्यानं रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। गेल्या 2.5 वर्षापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होतं आणि राजकीय लोकांच्या अठाटावीपणामुळे किंवा उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी हे आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं। परंतु आज युवासेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या आरोग्य केंद्राचं लोकार्पण केलं। त्यानिमित्त इथल्या ज्या टीएमओ मॅडम आहेत त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्र आम्हाला दिलं। त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की उद्या दिनांक 22/7/2000 पासून सकाळी 9 वाजतापासून हे आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी चालू होईल। इथं ओपीडी चालू होईल।